सविस्तर आहे। नाशिक मधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला लागलेत का अशा चर्चा होत आहेत। कारण अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका पार पडल्याचं सूत्रांकडून कळतंय। प्रभागनिहाय 5 कोटींचा विशेष निधीचं आमिष दिल्याची ही चर्चा आहे। ठाकरेंच्या सेनेतील एका मोठ्या नेत्याच्याही पक्षांतराच्या चर्चा आता सुरू झाल्यात। शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटन विस्तारासाठी हालचालींना वेग आलेला आहे आणि याच अनुषंगानं नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला लागल्याच्या चर्चा आहेत। 6 खासदार आणि परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्या पाठोपाठ आता नाशिकमधले ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। या संदर्भात अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। या नगरसेवकांच्या प्रभागात विशेष प्रभाग निधी 5 कोटी नगरविकास खात्याकडून देण्यात येणार असल्याची ही चर्चा आहे। तसंच काहींना विशेष पदांचा लाभ होण्याची ही शक्यता आहे। नाशिक महापालिकेतील प्रमुख पदं फिरती करून प्रस्थापितांऐवजी नव्या नगरसेवकांना संधी देण्याची शक्यताही वर्तवली जाते। 6 खासदार फुटले, मात्र याच नाशिकमधले खासदार राजाभाऊ आजेंनी ठाकरेंची साथ सोडली नाहीये आणि आता त्याच नाशिकमधले ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या। तसंच ठाकरेंच्या शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याच्याही पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलंय। शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये संघटना विस्तारासाठी हालचालींना वेग आलाय। नाशिक महानगरपालिकाच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये येऊ पाहत आहेत। ही सत्य नाकारता येणार नाही आणि याची प्रचिती काही दिवसातच आपल्याला येईल। असं आहे की ह्या ऑपरेशन टायगर 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 हे रोजच तुमचं चालू आहे आणि त्यांचंही चालू आहे, लोकांचं चालू आहे तुमचं। याचा अर्थ हे रोज नवीन बातम्या टायगरच्या येत आहेत। याचा अर्थ टायगर इकडे आहेत, कुत्रे तिकडे आहेत।